सण आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. नमस्कार, कसे आहात सगळे? मराठी भाषेतलं हे एक प्रसिद्ध कोळी गीत आहे, मला आवडतं, तुम्हालाही आवडत असेल. आता नारळी पौर्णिमेचा सण येतोय परवा, रक्षाबंधन ही आहे त्या दिवशी. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे बघताय ते माझे भाऊ बंधू भगिनी आहातच, तर तुम्हाला आत्ताच मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देते. कारण रक्षाबंधन किंवा हे नारळी पौर्णिमा हा सण सोमवारी येते, तर सोमवारी बहुतेक जणांना सुट्ट्या नाही आहेत. तशी आमच्या इथे पण तीच परिस्थिती आहे. तर आम्ही रविवारी सण साजरा करायचं ठरवलं आहे सगळ्यांनी. तर मग मला रविवारी वेळ नसेल आणि सोमवारीही कदाचित थोडाफार वेळ नसेलच, म्हणून मी आत्ताच शुभेच्छा देऊन ठेवते सगळ्यांना. तर आज मी त्यानिमित्तानं नारळाची वडी किंवा नारळी पाक असंही म्हणतात त्याला, तर ते बनवणार आहे. मी कोकणातली आहे त्यामुळे ही वेळी मला खूप सोयीस्कर वाटते खोबरं वगैरे खवायला, म्हणून मी वापरते अजूनही. तर माझं खोबरं खवून झालं आहे आणि आता शेपूची भाजी करणार आहे मी जेवणासाठी. तर शेपूसुद्धा मी पाण्यात भिजवून ठेवते, मीठ घालून ठेवते, म्हणजे त्याची माती जर असेल तर ती मोकळी होईल. तोपर्यंत मी फरशीसुद्धा पुसून घेते. आज मला पूजा करायची आहे. अशी हाताने फरशी पुसली की मला व्यायामासाठी वेगळा वेळ काढावाच लागत नाही. आणि दाराच्या बाहेर रांगोळी पण काढते. आमच्या दाराच्या बाहेर काही खूप मोठी अशी जागा नाही आहे, पॅसेज नाही आहे मोठा, लगेच बाजूला शेजाऱ्यांची दारं आहेत, म्हणून मी अगदी उंबरठ्याच्या बाजूला हे फक्त स्वस्तिक काढते दोन्ही बाजूला आणि फुलं ठेवते. बाकी अशी मोठी रांगोळी काढण्यासाठी काहीच चान्स नाही आहे मला. तर आता सगळं आवरून झालं आहे माझं, पूजा वगैरे सगळं झालं आहे. मी जेवण करायला घेते, आधी जेवण करते आणि मग नारळाची वडी करायला घेते, कारण खूप भूक लागली आहे आता मला. तर कधी जेवण करून जेवते असं झालं आहे मला. आता मी शेपूची भाजी करते. शेपूची भाजीला मी जरा तेल जास्त वापरते आहे, नेहमीपेक्षा 1 चमचा मी जास्त घातला आहे यावेळी. आणि कांदा लसूण घातलं आहे. शेपू पालेभाजी आहे त्यामुळे ती शिजल्यावर थोडी होते, म्हणून मी त्याच्यात बटाटासुद्धा घातला आहे. आणि शिवाय ही मुगाची डाळ घातली आहे मी. मुगाची डाळ मी आधी अर्धी वाटी भिजवत ठेवली होती पाण्यात, त्यामुळे सुद्धा शेपूची भाजी खूप चांगली लागते ॲक्च्युली. थोडं पाणी घालून बटाटा आणि डाळ शिजवत ठेवते 5-10 मिनटं. आणि तोपर्यंत थोडी शेपू राहिली आहे ती कापून घेते. मी भाज्या आधी कापून वगैरे काही ठेवत नाही. मी जेव्हा असं फोडणी वगैरे घातलेली असते, कांदा बटाटा वगैरे सगळं शिजत असते, तेव्हा मी भाज्या चिरायला घेते. ज्या भाज्या चिरायला जास्त वेळ लागत नाही त्या भाज्यांच्या वेळी असंच मी खूप वेळा करते. पालेभाजी नुसतीच चांगली नाही लागत, म्हणून त्याच्यात काहीतरी असं घालावंच लागतं. तुम्ही शेपूची भाजी कशी करता? मी आत्ता अशी करते, मस्त होते अशी. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातात. तर तुम्ही अशी शेपूची भाजीसुद्धा नक्की करून बघा. मी खोबरं पण टाकले, तुम्ही खोबरं नाही टाकलं तरी काही हरकत नाही, मस्तच लागते. आता मी जेवायला बसते. अशा या छान शेपूच्या भाजीसोबत माझ्या 4 पोळ्या आरामात संपल्या. भरपेट जेवण झालं आहे आणि आता नारळीच्या वड्या करायला घेते. तयारी तर आधी करूनच ठेवलेली आहे मी. तर पॅनमध्ये 1 चमचा तूप घेते. तूप घेतल्यामुळे छान चव येते अशी नारळीच्या वड्यांना. तर इथे मी 3 पाऊल मगाशी खवलेला नारळ घेते आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटी एक मी टिप सांगणार आहे जी तुम्हालाही उपयुक्त ठरेल. 5-7 मिनटं जरा असा तो शेकवून घेते आहे तुपावर आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकते आहे. दूध म्हणजे मी आत्ता जेवढा बाऊल घेतला होता त्याच्या अर्ध असेल हे दूध. 1 आणि अर्धा असं बाऊल मी साखर घेतली, म्हणजे 3 बाऊल खोबऱ्याला 1.5 बाऊल साखर घेतली. मी बाऊल हा एक सेमच माप ठेवलं आहे आत्ता. तुम्ही कुठलंही असं सेम माप ठेवू शकता, पेला घेऊ शकता, कप घेऊ शकता. ही रेसिपी ॲक्च्युली मला माझ्या बहिणीने सांगितली. ती म्हणली असं माप घेऊन बघ, अगदी छान अशा नारळीच्या वड्या होतात.
तीसुद्धा असंच करते, त्यामुळे तिने मला अगदी सेम टू सेम असंच सांगितलं आणि मी तसंच फॉलो केलं आणि खरंच माझ्या वड्या खूप छान झाल्या. आता मी हे गरम गरम मिश्रण पार्चमेंट पेपरवर थापून घेते. रूम टेम्परेचरलाच ठेवते बाहेरच. तुम्ही पाहिजे तर फ्रीजमध्ये सुद्धा हे ठेवू शकता आणि नंतर काढून नॉर्मल झालं की मग कापू शकता. मी असंच बाहेर ठेवून आता कापायला घेते. चौकोनी चौकोनीच कापणार आहे मी. बाजूच्या आता काढून ठेवल्यात आणि मधल्या ज्या चौकोनी असतात त्या आता काढून घेते. 3 बाऊल खवलेला नारळ घेतला होता मी. त्याच्या या भरपूर झाल्यात तशा म्हटल्या तर आम्हाला पुरून जातील. आणि आता त्याला डेकोरेटिव्ह केलं आहे मी पिस्ता, बदाम आणि केशर असं छोटे छोटे काप करून पिस्ता आणि बदामाचे. छान दिसतंय ना? तेवढंच टेस्टी आहे. तुम्ही पण करून बघा. आणि शेवटची टीप माझी अशी सांगायची होती की आपण मिसळीचा डबा किंवा मसाल्याचा डबा वापरतो, तर त्याच्यात जिरं, मोहरी, हळद, हिंग हे आपण रोजच लागतं, त्यामुळे ते पटकन आपण हाताळतो, तर ते सांडतं. तर मी बघा हे प्लॅस्टिकचा असा पेपर छोटा ठेवलेला आहे त्याच आकाराचा, तर त्यामुळे जास्त काही असं कळून पण येत नाही की आपण काही पेपर ठेवलेला आहे. आणि सांडलं तरी अगदी थोडंसं सांडलेलं बघितलंत ना. तर ही एक छोटीशी टीप माझ्याकडून. तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.